हाय फ्रेंड्स, आज आपण चाललो स्पेशल चाय पियायला इराणी कॅन्टीन. अरे मुंबईमध्ये नाही, ते कांदिवलीमध्येच ठाकूर विलेजमध्ये इराणी कॅन्टीन नवीन ओपन झालेलं आहे. तर तिथे आपण चाललो आहे स्पेशल चाय पियायला. इराणी कॅफे तुम्हाला तर माहीत असेल, मुंबईला आहेत. आपल्या सदानंद हॉटेलच्या बाजूला इराणी कॅफे आहे, गुलाब्यामध्ये आहेत. आणि इराणी चाय म्हटल्यावरती सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटेल. मी तर स्वतः चाय नाही पीत, पण इराणीची चाय पिल्याशिवाय मला चाय नाही पडत. मिस्टर गेले बघायला चाय. खूप गर्दी असते, खूप गर्दी असते. आता झालं 1 month झाले ओपन होते कांदिवलीमध्ये ठाकूर विलेज. पण एकदम ऑसम स्मेल. वेटिंग मध्ये आम्हाला खरंच अक्षरशः बाहेर बसवलं. आम्ही बाहेर मागवले चाय आणि बन मस्का. तुम्हाला दाखवते, पूर्ण कॅफे फुल आहे. आणि इथे बघा बाहेर वेटिंग मध्ये आहे, इकडे पण सगळे वेटिंग मध्ये आहेत. मी फर्स्ट टाइम चाय पिते इथली. मी टेस्ट करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे की कशी आहे. के बाद कांदिवली में मिल रहा है बन मस्का ईरानी कैफे. नहीं तो हमें जाना पड़ता था क्राफर्ड मार्केट या फिर गुलाबा. इसके अलावा हम लोग कहीं भी टेस्ट पसंद नहीं. तो ये मैडम तैयार हो चुकी है ईरानी कैफे की चाय पीने के लिए, बन मस्का उसके साथ में. और जहाँ तक मुझे पता है ये तो यम्मी ही रहने वाली है, क्योंकि मैं उसका फैन हूँ ईरानी कैफे का. दाल गोश्त वगैरह भी रहता है ना सर? दाल गोश्त खाने आऊँगा यहाँ पर जरूर. जो मेरा फेवरेट कॅफेची चव नाहीच मिळत कुठेच. तुम्हाला माहीत असेल की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही एकदा जरूर नक्की टेस्ट करा इथे येऊन. बन सॉफ्ट आहे एकदम. आम्ही जास्त काही ऑर्डर केली नाही, कारण आम्हाला बाहेर वेटिंगला बसवावं लागलं. आम्ही बाहेरच चाय मागवले. मला जस्ट बन मस्त चाय पिणार आहे. नेक्स्ट टाइम आलो ना खरंच नक्की, तर आम्ही बाहेर जे ऑर्डर ते बघा आणि तुम्हाला नक्की दाखवणार की काय काय इथे काय काय. मला एवढं असं नाही, वेटिंगला नंबर लिहून घेते किती टेबल वेटिंगमध्ये येते. आणि मला एवढं आवडलं ना, मी परत एक पाव मागवलेला. खूप सारे मेनू आहेत, तुम्ही येऊन बघू शकतो. तुम्ही इथे येऊन एकदा भेट द्या. कांदिवलीमध्ये ठाकूर विलेजमध्ये इराणी कॅन्टीन आहे. मुंबईला जायची गरज नाही. जे बोरवली दहिसरला राहणार त्यांनी इथे येऊन, जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांनी पण इथे येऊन, इथे सगळं भेटणार आहे.